आता मिठाई म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि सणवार असो वा कोणता खास वार असू द्या, त्या क्षणी गोड करण्यासाठी आपण मिठाई खरेदी करतो. पण कितीही आपल्याला मिठाई आवडत असली तरी आपण दररोज कोणी मिठाईच्या दुकानात जात नाही किंवा मिठाई खात नाही किंवा मिठाई खरेदी करत नाही. एक महिला मात्र सतत मिठाईच्या दुकानात जात होती. त्यामागील कारण सत्य समजताच नवराही हदरला आणि पोलीसही हदरले. अशी घटना नेमकी काय घडलेली आहे ते पाहूया. त्यापूर्वी गुन्हेगार XYZ या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तर ही घटना गाझीपूरमध्ये घडलेली आहे. येथील BR समोर असलेल्या मिठाईच्या दुकानात एक महिला सतत जात होती. अन्नू असे या महिलेचं नाव होतं. तिच्या नवऱ्याला तिच्यावर संशय होता. त्यानंतर असं काही घडलं की पोलिसही हादरले. पतीने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत महिलेवर पाळत ठेवून महिलेला अटक केली. अन्नू असं या महिलेचं नाव होतं. अन्नू ही 3 मुलींची आई होती. जखिया बियर समोरील चहा आणि मिठाईच्या दुकानात ती दररोज जात होती. यावेळी तिची रस्त्यावरील एका विक्रेत्याशी म्हणजेच त्या मिठाईवाल्याच्या ती प्रेमात पडली. पण पुढे सुद्धा अत्यंत भयंकर घडलेलं आहे. त्यानंतर ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की जुलै महिन्यात ती घरच्यांना न सांगता आठवडाभर पळून गेली. नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती सासरच्या घरी आली. 29 ऑगस्टच्या रात्री ती तिच्या 3 मुली आणि पतीला सोडून पुन्हा पळून गेली. पतीने म्हणजे चेतनने अन्नूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. प्रेमात अडथळा नको म्हणून 3 मुलांपासून सुटका करून घेण्यासाठी अक्षरशः तिनं त्यांना ठार मारण्याचं ठरवलं. कुटुंबाने तत्परतेमुळे त्यातील 2 मुलं वाचू शकली, परंतु एका मुलाला त्यांनी ठार केलेलंच आहे आणि एका मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चेतनने पत्नी मेहुना आणि इतर नातेवाईकांविरोधात भुरकुडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस अन्नूचा शोध घेत आहेत. तर पाळत ठेवून अन्नूचे ठिकाण रेल्वे स्थानकाच्या आसपास आहे आणि तिथे ती सापडली. तिथून तिला अटक केली. तारावत पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले की पाळत ठेवलेल्या माहितीवरून अन्नूला अटक करण्यात आली. चौकशीत तिने प्रियकराच्या सांगण्यावरून आपल्या 3 मुलींना मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यातील एकाच मुलीला ते मारू शकले. अशी घटना गाझियापूरमध्ये घडलेली होती. अक्षरशः भयंकर अशी घटना घडलेली आहे. तर आजकाल माणूस हा कोणाचाही विचार करत नाही. अगदी स्वतःच्या मुलांचा सुद्धा विचार करायला आता मागचा पुढचा विचार हा करतच नाही आहे. तर अशी ही घटना घडली होती. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता. जर तुम्ही अजून गुन्हेगार XYZ या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.